आजची आपली रेसिपी आहे कारल्याची भजी, करेला पकोडा। आता कारल्यापासून बरेचसे पदार्थ बनतात, पण आणि कारल्यापासून वेगवेगळ्या म्हणी देखील बनलेल्या आहेत। म्हणी देखील तयार झालेल्या आहे, ज्या म्हणी आपण वापर करतो। पण कारलं खाण्यासाठी खूप जणांना आवडत नाही। आपल्याला माहिती आहे कारलं हे खूप उपयोगी आहे, तरी देखील कारले आपल्याला खाण्याला आवडत नाही। पण आजची आपली जी रेसिपी आहे त्याच्यामधून कारल्याचे गुणधर्म तर काही कमी जास्त होणार नाही, पण ती चविष्ट लागेल आणि कदाचित तुम्हाला ती आवडणार देखील आहे। मला तर ही खूप आवडलेली आहे। पाहूया आजची आपली जी रेसिपी आहे कारल्याचे भजी, त्याचे साहित्य आणि कृती पाहूया। सर्वात प्रथम मी इथे अर्धा किलो कारले घेतलेले आहेत आणि हे सर्व कारले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांना पुसून घेतल्यानंतर मी याला असे उभे चिरत आहे। काही कारले मी उभे फक्त एकच चीर दिलेली आहे आणि काही कारले जे आहेत ते कारले मी 4-5 अशा चिरा दिलेले आहे। जेव्हा तुम्ही चिरा देतील तेव्हा काळजी घ्या की ज्या बिया आहेत आतल्या त्याच्यामुळं ते जे सुरी व्यवस्थित आपली कापण्यासाठी ते होईल किंवा आपल्याला सुरी लागू शकते। तर अशा प्रकारे मी उभे 2-2 काप केलेले आहेत आणि काही कारले जे आहेत ते मी 4-4 5-5 असे काप करून घेतलेले आहेत। म्हणजे त्याची जी दांडी आहे, त्याची जी मेन दांडी आहे ती तशीच ठेवायची, पण त्याच्यामध्ये 3-3 4-4 असे काप आपण इथे करून घेतलेले आहेत। आणि तुम्ही फिंगर चिप्स म्हणून देखील कारल्याचा अशा प्रकारे वापर करू शकता। त्याच्यासाठी फक्त जे बॅटर आहे ना ते अजून पातळ घ्यायचं आहे, बस हा एवढाच फरक आहे। आणि हे आज जे बॅटर आहे ते थोडंसं हे सर्व कारला जे आहे हे मी कापून घेतलेले आहे। कापून घेतल्यानंतर याच्या ज्या बिया आहेत बघा, मी खूप कडक बिया होत्या म्हणून त्या काढून टाकायच्या। ज्या बारीक कवळ्या बिया आहेत त्या मी आतमध्येच ठेवलेल्या आहेत, खाण्यासाठी ते छान लागतात। अशा प्रकारे सर्व कारले आपले कापून तयार झालेले आहे। या ठिकाणी एका कुकरमध्ये हे सर्व चिरलेले कारली जी आहेत हे मी टाकत आहे। याच्यामध्ये आपण काय करायचं, 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। त्याचप्रमाणे गूळ 3 ते 4 चमचे असे गूळ टाकणार आहे। गूळ मी चिरून घेतलेला आहे। मिरची आहे 1 मूठभर मिरची मी इथं टाकलेली, 1 मूठभर मी इथं चिंच टाकलेली आहे। त्याचप्रमाणे आपण गूळ टाकायचा आहे आणि चवीनुसार किंवा नेहमीपेक्षा थोडंसं जरा जास्त मीठ आपण टाकायचं आहे। फक्त याला आपण 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर 1.5 ग्लास पाणी आणि याला आपण 2 शिट्ट्या करून घेऊया आणि मग बघूया पुढे कसं काय प्रोसिजर आहे ते। आता कुकरमध्ये हे सर्व जे जिन्नस आहेत हे टाकून घेतलेले आहे। याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आता आपण हे पूर्ण 1.5 ग्लास जे पाणी आपण टाकलेलं आहे ते आणि हे आपण 2 शिट्ट्या इथं घ्यायच्या आहे। समजा तुम्हाला कारले तसे देखील आवडत असेल तर तुम्ही इकडे 1 शिट्टी देखील करू शकता, काहीही हरकत नाही। इथं मी 2 शिट्ट्या घेणार आहे आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर पाहूया पुढे काय करायचं ते। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे मी धना पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले आहे 3 चमचे, 2 चमचे बेसन पीठ घेऊन हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे। आणि एकत्र करून घेतल्यानंतर याचा आपण बॅटर तयार करणार आहे। मीडियम साईज, घट्ट देखील नाही किंवा कमी देखील नाही, अशा प्रकारे हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून त्याचं पीठ जे आहे ते तयार करून घेऊया। आणि पीठ तयार करून घेतल्यानंतर याला थोडंसं मुरत ठेवूया। तोपर्यंत आपण बाकीचं जे आहे कुकरच्या शिट्ट्या होतात त्याचे पुढे काय करायचं आहे, कसं काय ते बघूया।
मी काही चमच्यानी वगैरे किंवा अजून दुसऱ्या कशानेही बॅटर करत नाही. मी आपल्या हाताने करत आहे. हात आपला सर्वात जास्तपैकी उपयुक्त असं घटक आहे. तो व्यवस्थित प्रकारे बॅटर करण्यास मदत करतो आणि छानपैकी असं बॅटर आपण तयार करून घेऊया. असं आपलं मीडियम पद्धतीने आपण हे बॅटर खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ देखील तयार केलेलं नाही. मध्यम असं आपण पीठ तयार करून घेतलेले. कारले तर व्यवस्थित शिजून निघालेले आहेत. आता आपण काय करूया, हे कुकरमधून कारले एक एक करून त्याला परातीमध्ये घेऊया. आता व्यवस्थित प्रकारे काही कारले काय होतील की ते कापलेले जे चिरलेले होते ते एक एक निघू शकतील. नो प्रॉब्लेम, ते देखील आपण त्याचा छानपैकी वापर करूया. आता हे जे कारले आहेत ना, याच्यावर फक्त तुम्ही लाल मिरची पावडर, परत एकदा थोडीशी हळद आणि तुम्हाला अजून कोणते हर्ब्स वगैरे टाकायचे असतील, तीळ टाकायचे असतील, हे तुम्ही असं हलक्या फुलक्या हाताने टाकून डायरेक्ट तुम्ही तव्यावर याला फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता. पूर्ण कारले जे आहेत हे व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचे, वरून तेल सोडायचं आणि त्याला आपण छानपैकी भाजून घेऊ शकतो. थोडक्यात भाजूनच होतं. पण आजची आपली रेसिपी ती नाही आहे. ही मी तुम्हाला अजून एक सोल्युशन सांगितलं. त्याचप्रमाणे तुम्हाला जर फ्राय केलेलं नको असेल तर आता याच्यामध्ये मी बॅटरमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कारलं जे आहे, हे शिजलेले कारले 1 बाय 1 याच्यामध्ये बुडवून आपण ते तळून घेणार आहे. बघा, मस्तपैकी अशा प्रकारे आपण हे बॅटरमध्ये भिजवलेले आहेत आणि आता आपण पुढची प्रोसिजर करूया, तळायला घेऊ. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर हे जे कारलं आहे, जे ह्या पिठामध्ये आपण घेतलेलं आहे, पिठामध्ये बुडवून व्यवस्थित प्रकारे कारले आपण कढईमध्ये तळायला घ्यायचं आहे. खूप असं डीप फ्राय केलेलं नाही आहे, कमी तेलामध्येच मी इथं फ्राय करत आहे. आणि छानपैकी हे सर्व व्यवस्थित असे कारले आपण इथे तळून घेऊया. समजा तुम्हाला डीप फ्राय वगैरे नको आहे, तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता, ज्याच्यामध्ये बेसन पिठाचा आणि तांदळाचा वापर करत नाही आहे. डायरेक्ट आपण फक्त लाल मिरची पावडर आणि हळद टाकून आपण जसं मासे आपण तळतो ना, लाल मिरची पावडर आणि हळद आणि मीठ, बस तेवढं तशा प्रकारे देखील तुम्ही कारले तळू शकतात. आणि मस्तपैकी हे जे आपले कारले आहे हे तळून निघत आहे. बघा, या ठिकाणी कारले जे आहेत ना, हे छानपैकी असे फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. तांदळामुळे येणारा खरपूसपणा आणि चण्याच्या डाळीमुळे जी टेस्ट येते, ते नक्कीच ही जी कारल्याची जी रेसिपी आहे, ही कारल्याची जी पद्धत आहे, ही चविष्ट करायला मदत करेल. कारलं आपल्याला आता कारले हे फ्राय होत आलेले आहेत. तर अशा प्रकारे बघा, मी तर याला डायरेक्ट असंच उचलून घेतलेलं आहे. कारल्याच्या शेपटीने मी उचलून घेतलेलं आहे. तर तुम्ही देखील फोकने देखील आपण उचलून घेऊ शकतो. त्याच्यामुळे तेल निचरून निघेल आणि कारलं देखील अख्खंच अख्खं राहील. अशा प्रकारे हे खरपूस झालेले कारले गरम गरम खाल्ले तर छान खरपूस लागतात आणि आंबट आणि गोड अशी चव, आंबट गोड आणि मीठ ह्याच्यामध्ये असलेले चव लागते. त्याचप्रमाणे हे पूर्ण हा पहिला जो लॉट आहे, हा पहिला लॉट आपला तळून झालेला आहे. आता दुसरा लॉट मी घेत आहे. काय आहे, मी ना कारले जेव्हा भरपूर बनवते, म्हणजे 2-3 टाईमला ते उपयोगाला होतात. प्रत्येक वेळेस आपण हे सगळं करू शकत नाही. तर आपण देखील भरपूर आणायचं आणि थोडेसे 2 दिवस आपण हे मस्तपैकी खाऊ शकतो. याच्याने खराब वगैरे काही असं होत नाही आणि सकाळ दुपारला आणि दुसऱ्या दिवशी देखील आपण ते समजा राहिलेच तर 2 टायमाला तर खाऊ शकतो छानपैकी. तर हा दुसरा लॉट देखील तयार होत आहे आणि अशा प्रकारे आपली जी ही कारल्याची रेसिपी आहे, ही तयार होत आहे.
अशाच वेगवेगळ्या काहीतरी वेगळं काहीतरी नवीन अशा रेसिपी घेऊन मी एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येईल. कदाचित तुम्हाला नवीन नवीन चॉकलेट्स शिकायला मिळतील, कदाचित तुम्हाला आईस्क्रीम शिकायला मिळेल, कदाचित केक देखील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा, खात राहा आणि स्वतःची काळजी देखील घ्या. बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.